आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। पूर्णा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ विमलबाई लक्ष्मणराव कदम यांचा पदग्रहण सोहळा। पूर्णा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ विमलबाई लक्ष्मणराव कदम, नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका सदस्य यांचा पदग्रहण सोहळा दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। यावेळी नितीन उर्फ बंटी कदम, लक्ष्मणराव कदम, तालुकाध्यक्ष सुभाष देसाई, पूर्णा नगराध्यक्ष ॲडव्होकेट राजेश भालेराव, पूर्णा नगर परिषद कार्यालय अधिकारी मुतजीब खान, गटनेते अब्दुल मुजीब, नगरसेवक मुकिंद भोळे, पेशी मॉम, शमीम अहमद रिझवी, विश्वनाथ होळकर, गोविंद ठाकूर, अमोल ठाकूर तसेच नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका सुधाकर खराटे, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी पूर्णा नगरपालिका इमारतीची सजावट करण्यात आली, विद्युत रोषणाई करण्यात आली होती आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पूर्णा नगरपालिकेचे पालिका प्रशासनाच्या वतीनं मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाने नवनिर्वाचित नगराध्यक्ष, गटनेते अब्दुल मुजीब आणि नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका यांच्यासह सर्वांनी नगरपालिकेत प्रवेश केला। यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पा बनसोडे, बालाजी खोसे, नरहरी सातपुते यांनी केले। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। नगराध्यक्ष पदभार स्वीकारण्यानिमित्त आपण नगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्याच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून गंगाखेडचे कार्यसम्राट, कंकर नेतृत्व माननीय रत्नाकर रावजी गुट्टे साहेब आमदार व्यासपीठावर व तसेच पूर्णाचे प्रथम नागरिक माझी आई सौ विमलबाई लक्ष्मणराव कदम, माझे नगरसेवक श्री मोरे सर, तसेच नगराध्यक्ष संतोषजी अण्णा येतलारे, मुस्लिम समाजाचे आपले गुरुवरे मौलाना, तसेच PI गोबाडे सर, तसेच माझे वडील मुजीब सर, आदरणीय व्यासपीठ, नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका बंधू आणि भगिनीनो, आपल्याला पूर्ण शहर एकदम स्वच्छ आणि सुंदर करायचं आहे। त्याच्या निमित्त मला सर्वांचं सहकार्य लागणार आहे। आमदार साहेबाच्या नेतृत्वाखाली आपल्याला सर्वांना हे काम करायचं आहे। त्यामुळं मला नगरपालिकेचे काही कर्मचारी असो किंवा नगरसेवक आहे आपले सगळे, यांचं सहकार्य लाभावं मी अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो। आणि अण्णा, राहिलाच ते घरपट्टीचा प्रश्न आहे आपला, घरपट्टी वाढीव झालेली आहे। याच्या अगोदर आपण सर्वात अगोदर गुट्टे काका मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही निवेदन केलं आणि तुम्ही सांगितलं तसं ते आम्ही पहिल्याच मीटिंगमध्ये आम्ही जीबीच्या त्याच्यात काय करता येते ते करून मी जमलेल्या म्हणजे जनतेला आश्वासन देतो की जर जे मला काय करता येईल मी आमदार साहेबाच्या नेतृत्वाखाली करेन, मी त्याचा काही विषय नाही। राहिला विषय पाण्याची एक आमदार साहेबाने एक 80 कोटीची पाईपलाईन आपल्याला मंजूर केलेली आहे। त्याच्यामध्ये एक 4 ते 5 किलोमीटर आपली पाईपलाईन डिंगरस बंधाऱ्याहून आलेली आहे, तिथं जॅकवेल बी झालेला आहे आपला। आणि आपल्या इथं पूर्ण शहरामध्ये 2 टाक्याचं अर्ध्याच्या वर काम पूर्ण झालेलं आहे। हे आपल्याला त्या निमित्तानं आपल्याला एकदम शुद्ध पाणी भेटन। साहेब, आम्ही कालच एक जॅकवेलवर गेलो पूर्णेच्या, एक 15 वर्षापासून एक आमच्या तिथे एक मोटर पडली होती साहेब, ती 2 जॅकवेल आहेत, जे एका जॅकवेलचा एक पंप खाली पडला होता, ते आम्ही ते गाळ काढून एक 15-25 फूट गाळ आणता साहेब, तिथंच आम्ही 8 दिवसामध्ये नियोजन करून आम्ही ते गाळ काढा आणि गाळ काढण्यामध्ये आपला पंप बी निघाला। तर याच्यानंतर आपल्याला पाण्याची कमतरता आम्ही भासू देणार नाही, हे मी माझ्या नगराध्यक्षाच्या वतीनं मी पूर्ण करतो। आणि दुसरा जे पंप होता आपला 250, ते बी दुरुस्तीला साहेब आम्ही संभाजीनगरला पाठवला आहे।
अजून खूप काय प्रश्न आहे पूर्णेमध्ये आणि त्या प्रश्नाला आम्ही वारंवार आमदार साहेबाच्या माध्यमातून ते पूर्ण करू हे मी आपल्याला गवाही देतो आणि माझं 2 शब्द इथं भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आज आमचा नगराध्यक्षांनी पदभार जो स्वीकारला, आजपासून आमची इनिंग चालू झालेली आहे आणि पूर्णा वासियांना जे जे आम्ही शब्द दिलेले आहेत ते शब्द आम्ही 100% पाळू. आम्ही सांगितलं जूनपर्यंत आम्ही या शहराला पाणी प्यायला देऊ. निश्चित आमची स्कीम तोपर्यंत कंप्लीट होईल त्या येणाऱ्या 6 महिन्यामध्ये. आणि रस्त्याचा जो प्रश्न आहे ते रस्ते सगळंच म्हणजे पूर्ण व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे या पूर्णेचा विकास केला जाईल आणि 1-2 वर्षामध्ये पूर्ण कसं होतं आणि कसं झालं हे जनतेच्या समोर येईल. सर आज आपण म्हणजे पहिल्यांदा नगरपालिका आहात का? यापूर्वी या अगोदर उद्घाटनाच्या टायमाला आलो होतो, आता सेकंड टाइम. आज कसं वाटतंय सर? आज कसं वाटतंय? आज एक आनंद झालेला आहे. आमचा नगराध्यक्ष माझा बसलेला आहे, त्याच्यामुळे खूप आनंद झालेला आहे आणि हा एक माझ्या आयुष्यातला एक चांगला क्षण आहे. धन्यवाद.